पहिल्या फेरीतील चौथा सामना तुमच्या भेटीला पाडाले आणि त्यांच्या विरोधात निश्चितच संघ तुम्ही पाहू शकाल शास्त्रीनगर। हे दोन संघ एकमेकांसमोर आलेले मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहू शकता निश्चितच पाडाले संघाचं शास्त्रीनगर संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारले। त्यांचं क्षेत्ररक्षण इथे मात्र सजलेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पाडाले संघाचे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना निश्चितच आपण पाहू शकाल अमोल कथोरे आयोजित आमदार चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच उपस्थित सर्व क्रिकेट रसिक, त्याचबरोबर YouTube वाहिनीद्वारे निश्चितच ओमसाई MTC लाईव्ह द्वारे जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल। मुरबाड तालुक्यातील अव्वल मानांकित स्पर्धा आहे, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा। मैदानाच्या आतमध्ये निश्चितच यावेळेस आपण पाहू शकाल पाडाले वर्सेस शास्त्रीनगर हे दोन संघ पहिल्या फेरीतील चौथा सामना, निर्धारित 5 षटकांची लढत तुमच्या भेटीला अगदी अल्पावधीतच हा सामना सुरू झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदरची लढत आपण पाहिली न्यू ब्रिटिश देवगाव वर्सेस शिवशेवळेश्वर शिवया आणि फार अप्रतिम लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली। रोमर्षक सामना होता आणि जो सामना शेवटच्या 1-2 चेंडूंपर्यंत पोहोचतो ना त्यावेळेस प्रेक्षक वर्ग अतिशय खुश झालेले असतात। जे न्यूट्रल प्रेक्षक असतात, जे त्रयस्थ असलेले प्रेक्षक असतात, ज्यांना निश्चितच कोणत्याही एका संघाला सपोर्ट द्यायचा नसतो, फक्त आणि फक्त क्रिकेट वेडे असतात, क्रिकेट पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच प्रेक्षक म्हणून ज्यांनी क्रीडा नगरीमध्ये प्रवेश केलेला असतो त्या सर्वांच्या भेटीला अप्रतिम सामना या अगोदरचा राहिला आणि तशीच लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला इथेही पाहायला मिळेल। पाडाले वर्सेस शास्त्रीनगर, द गेम इज ऑल सेट। काशीनाथचा हा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढलेल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना काशीनाथ याला आपण निश्चितच अनुभवतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल शास्त्रीनगर संघामध्ये सुद्धा फार चांगली नावं आहेत। खऱ्या अर्थाने खूप काळ क्रिकेटमध्ये क्रिकेटशी जोडले राहिलेले असे फार कमी प्लेयर आहेत, परंतु नवीन चेहरे मैदानाच्या आतमध्ये बरेच आपल्याला पाहायला मिळतात। 5-10 वर्षांचा अनुभव ज्यांच्याकडे निश्चितच आहे असे काही प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये अक्षयला आपण पाहतो, विलासला आपण पाहतो। काशीनाथ नावाचा फलंदाज गोलंदाज चांगली कामगिरी त्याची सुद्धा शास्त्रीनगर संघाकडून झालेली बरेचदा आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा त्याला तयार व्हावं लागेल। करणसाठी हा चेंडू आहे, जागा बनवून खेळून काढायचा होता, निश्चितच चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला, पंच जागेवर स्थिर असताना दोन्ही हात इकडे मात्र विस्पारतायत। त्यावेळेस मला असं वाटतं पंच ज्या पद्धती निश्चितच शरीर यष्टी दिसते त्यावरून स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करण्यासाठी असतील असा अंदाज होता आणि तो खरा ठरला। यावेळेस निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो। धावफलक आपण पाहिले 2 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे। श्रीकांत आणि त्याच्या साथीने करण नावाचे 2 फलंदाज आहेत। मुरबाड तालुक्यातील जे संघ आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने पदार्पण केलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्यातील एक नावाजलेला संघ इथे पाडाले संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो। यावेळेस फटका अप्रतिम, त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षण अप्रतिम। व्हॉट अ ग्रेट कमिटमेंट बाय द फिल्डर, सक्सेसफुली सेव्ह। 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच त्याने वाचवले असं म्हणायला हरकत नाही। धावफलक 2 ने पुढे चतुर्थ श्रेणीमध्ये प्रवेश करते। 4 धावा धावफलकावर लागलेल्या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण अनुभवू शकता। क्षेत्ररक्षकावर फार मोठी दारोमदार असते। खऱ्या अर्थाने आपले इतर जे 10 संघ सहकारी असतात त्यांचं मोराल बूस्ट करणं, त्यांना चार्जअप करणं हे सर्व क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये असतं। मैदानाच्या आतमध्ये जीवाची पर्वा न करता चांगलं क्षेत्ररक्षण। इथे फुलल यांचा चेंडू आहे, खऱ्या अर्थाने इथे धावबाद करण्याची संधी आहे। मला असं वाटतं अधिकचा वेळ ते मात्र अक्षयच्या माध्यमातून घेतला गेला। जितकी पॉवर त्याने या थ्रो मध्ये झोकली होती ना त्यापेक्षा कमी पॉवर झोकत असताना लवकर जर स्टम्प्सवर थ्रो केला असता तर कदाचित इथे रिझल्ट वेगळा आला असता। पाहायचंय धावफलक स्थिर राहील। निर्धाव चेंडूची सांगता झाली। मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ नावाचा गोलंदाज 4 धावा आतापर्यंत त्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। 4 चेंडूंचा सामना झाला। या 4 चेंडूंच्या सामन्यामध्ये आपण निश्चितच पाहिलेला आहे एक चेंडू अवंथरच्या रूपाने फेकला गेलेला होता, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला होता। यावेळेस पाहिजे उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने फेकतील। उजव्या हाताचा फलंदाज समोर करण आहे। करण ज्यावेळेस फलंदाजीसाठी येतो त्यावेळेस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीचे 2 क्षेत्ररक्षक असतात।
इथेही फुलटॉस चेंडू आहे, फार मोठी संधी इथे मात्र दिली गेलेली होती, त्या संधीचा फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. बऱ्याचदा फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत नाही. याचं कारण एक महत्वाचं असं असू शकतं की फलंदाजाला एक्सपेक्ट नसतं, त्याने अपेक्षा केलेली नसते की फुलटॉस चेंडू माझ्यापर्यंत पोहोचेल. जोपर्यंत तो आलेला दिसतो तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. यावेळेस क्लास ऑफ द क्रिकेट अप्रतिम कव्हर डाऊन मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहू शकता. डीप मध्ये देवीदास स्वतः उपस्थित आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतात, चेंडू फेकतात, 2 धावा धावपलकर जोडण्याची संधी होती, ती संधी हेरली, 2 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर पंच स्वप्नील पोटे सरांचा आदेश आमच्यापर्यंत पोहोचतो. हे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती अप्रतिम कामगिरी राहिली काशीनाथ नावाच्या गोलंदाजाची. फक्त आणि फक्त 6 धावा प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावपलकर लावून देण्याची मुभा त्याने दिली. गडी अजून एकही बाद झाला नाही. ही सुद्धा जमेची बाजू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पाडाले या संघासाठी. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सुरू होते, जाऊया डीजेच्या माध्यमातून सुरेश संगीत ऐकूया. बाहेर निश्चितच आपल्याला अनुभवता येतील. पाहायचंय या 3 क्षेत्ररक्षकांची रचना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कशी केली जाते. आपण पाहू शकाल काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक ज्याला वाईड ऑफ लॉंग ऑन म्हणू शकतो अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आम्ही पाहिला तर निश्चितच लॉंग ऑफ वर तैनात असेल. पाहायचंय धावफलक 6 पर्यंत स्थिर आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन देवदास नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मला असं वाटतं 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर अलाव केले गेलेले आहेत. गोलंदाज तयार असतील. देविदास यावेळेस सामना करण्यासाठी तयार आहेत. फलंदाज श्रीकांत. 6 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅकपट लावून चांगल्या पद्धतीने कंट्रोल पुढचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. एक धाव पूर्ण दुसरीसाठी. It could be dangerous for the batsman. Yes, series run out. धावबादच्या रूपाने कधी बाद. कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना असणं फार गरजेचं आहे. फक्त आणि फक्त फलंदाजीचं नाही, ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच खेळपट्टीवर धावत असता त्यावेळेस तुमचं कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे. नजरानजर होणं गरजेचं आहे. येस नो वेटचे कॉल येणं गरजेचं आहे आणि त्याचा अभाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. गडी बाद झाला डावखुऱ्या हाताचा करण. यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 01 राजेश याला आपण अनुभवू शकता. श्रीकांतच्या साथीने त्याला निश्चितच फलंदाजी करावी लागेल. देवदास तयार असतील. धावपलकावर धावा 7 आहेत. शॉर्ट ऑफ बुडले चेंडू, चेंडूला हुक केले इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल का? अक्षय चेंडूवर येतात. मला असं वाटतं अंतिमतः लास्ट मोमेंटला चांगल्या पद्धतीने ते मात्र चेंडूला कैद केले, स्वतःच्या हातामध्ये फेक केली. 2 धावा या धावपलकावर लागलेल्या निश्चितच आपण पाहू शकाल. 2 धावांनी धावपलक वृद्धिंगत होत असताना आपण पाहू शकता 9 धावा यावेळेस या धावपलकावर निश्चितच लागलेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता फलंदाजांच्या बॅटमधून. अधिकचा काळ निश्चितच व्यतीत करू शकत नाही. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका मारण्याची चेष्टा तर केली आहे. पाहायचंय डीप मधून क्षेत्ररक्षक, मला असं वाटतं स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी मागे हा क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि तिथून तो आला, चांगलं अंतर कव्हर केलं, चेंडू अडवला, फेकी केली, धावपलकावर एक धाव जोडली गेली आणि धावपलक यावेळेस दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज फॉरेस्ट टेन कडून स्वतःला तयार करताना निश्चितच पुन्हा एकदा आपण अनुभवू शकाल. देविदास आहेत यावेळेस फलंदाज राजेश याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल पाडाली संघाची.
इथे हा फटका स्लॉक केलेला आहे. पाहायचे क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून हा चेंडू सरळ गेला आणि गोंडा डीप मिड विकेट शी मारे शेफार. अप्रतिम फटका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या प्रकारचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करावे लागतील, कारण धावफलकाला चालना फार गरजेची आहे. धावफलक 14 पर्यंत पोहोचले. गोलंदाज देविदास याच्या विरोधात निश्चितच आक्रमणाला सुरुवात केली. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे हा फटका ज्या पद्धतीने खेळून काढायचा होता त्या पद्धतीने खेळून काढता आला नाही. खऱ्या अर्थाने थोडी घाई झाली आणि बॅट अगोदर फिरली गेली. चेंडू मला असं वाटतं खूप उशिराने इथे मात्र बॅटवर आला आणि धाव एक या धावपलकावर ऍड होईल. 15 धावा यावेळेस असतील धावपलकावर. देविदासच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे आणि शेवटचा चेंडू या षटकातील येणं शेष असेल. पाहिजे या चेंडूवर एखादा मोठा फटका बिगिट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. श्रीकांत याने बरेच चेंडू खेळून झालेत, एकही मोठा फटका आला नाही. इथे क्लास ऑफ द क्रिकेट, यस इट इज. अपिश कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये अप्लाय झालेली आहे आणि चेंडू पाहता पाहता अजिंक्य रहाणे स्टँडला सलामी देतोय. यावेळेस हा फटका अप्रतिम दर्जेदार चौकार. सारिका हॉटेलच्या अगदी मागे असणारं हे ग्राउंड आहे. क्रिकेटची पंढरी असं म्हणायला हरकत नाही, कारण बऱ्याच मैदानांना विश्रांती मिळते, परंतु सारिका हॉटेलचं हे जे मैदान आहे ना त्याला विश्रांती मिळतच नाही. फाउंटन नावाची कविता मला निश्चितच आठवते, ज्यामध्ये फाउंटनचं वर्णन केलं जातं की गती हीच त्याची विश्रांती आहे. खऱ्या अर्थाने फिरत राहणं, खालीवर जाणं. फाउंटनच्या माध्यमातून आपण पाहतो पाण्याचा ज्या पद्धतीने फवारा तिकडे होत असतो, गती ही त्याचीच विश्रांती असे. मोशन दाय रेस्ट अशा पद्धतीचं वर्णन तिकडे आले आहे. आणि हे मैदान सुद्धा तसं आहे. ह्या मैदानाला स्पर्धा या मैदानावर होत राहणं कदाचित हे फार आवडत असेल. अशा पद्धतीचं एक गोल विस्तीर्ण मैदान आहे. कोणत्या पद्धतीचे बॅरियर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकत नाही. आयोजनाची भव्यता आणि नियोजनाची दिव्यता इथे मात्र आपल्याला अनुभवता येते. युवराज सिंग नावाचा स्टँड मैदानाच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात जे फटके त्याने मारले होते अप्रतिम होते. अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये उपकर्णधार पद ज्याला अलीकडे मिळालं होतं, त्याचबरोबर एक स्टँड क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. आणि तो जो वीरेंद्र सेहवाग स्टँड आहे ना त्याला तिकडे ठेवण्यामागे काहीतरी कारण असेल, कारण या एंडने ज्यावेळेस फलंदाजी होते जास्तीत जास्त मोठे फटके त्या स्टँडकडे जात असतात आणि वीरेंद्र सेहवाग म्हणजे आक्रमकतेचं माहेरघर. गोलंदाज क्रमांक 3 साठी गौरव तयार होत आहे. धावपलकर धावा यावेळेस आहेत 19. गौरव तयार. श्रीकांत आणि राजेश नावाचे 2 फलंदाज आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. यावेळेस जोरदार दाद मागितली गेली. यस इट इज. पंचांचं बोट आबाळाकडे. फलंदाज बाद. सचिन रमेश तेंडुलकर याच्याविषयी मित्रांनो काय काय सांगावं. खऱ्या अर्थाने निश्चितच त्याच्याकडे जो क्लास होता, जितकी मोठी उंची क्रिकेटमध्ये त्याने गाठली, त्याचबरोबर तो डाऊन टू दी अर्थ होता, नम्र होता. आणि नम्रता माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने फार महत्त्वाची असते. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली असं निश्चितच समजलं जातं. आणि हा माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहणं त्याच्यासाठी बंधनकारक आहे आणि समाजामध्ये ज्या पद्धतीने तो वागतो त्याचे पडसाद निश्चितच उमटत असतात. डाऊन टू दी अर्थ राहणं फारी कधी चांगलं असतं. गोलंदाज तयार असतील. गौरव. यावेळेस नो चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळलेत. 1 धाव इथे मात्र या खोलवर टप्प्याच्या चेंडूवर मिळाली. 1+1 2 धावा इथे धावपलकर असतील. पंचांना जबाब विचारला जातो कशासाठी नो चेंडू इथे मात्र तुम्ही घोषित केला, अँड दॅट इज द ऑथॉरिटी ऑफ बॉलर. गोलंदाजाकडे निश्चितच तो अधिकार असतो. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या. धावपलक आपण 21 पर्यंत गेलेलं निश्चितच पाहू शकाल. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना निश्चितच आपण पाहू शकाल.
गौरव. यस, कोणत्याही पद्धतीचा हा नो बॉल असला की त्यानंतरचा चेंडू फ्री हिट आहेच. इथे हा चेंडूवर लाईन इथे मात्र निश्चितच अप्रतिम आहे. अचूकरित्या चेंडू इथे मात्र टाकला गेलेला आहे गौरव नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. मुरबाड तालुक्यामध्ये अनेक फलंदाज गोलंदाजांचा बोलबाला अलीकडच्या काळामध्ये राहिलाय. त्यातील एक हा गोलंदाज आहे. गौरव याने फार प्रभावित केलेला आहे. ही हॅज अ ट्रेमंडस काइंड ऑफ कॅपॅबिलिटी टू बॉल वेल. इथेही मोठा फटका खेळायचा, स्लॉक करायचा होता. चेंडू पैचा प्रॉपर संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला नाही. सिली मिड ऑफर चेंडू अडवला जातोय आणि निश्चितच गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातो. एक धाव या धावपलकावर जोडता आली. धावपलक आपण पाहू शकाल. निल्सन फिगर ऑन दी बोर्ड. 22 धावा यावेळेस त्या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहता येतील. गौरवला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. खलीलच्या साथीने श्रीकांत नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट ए ग्रेट शॉट, सिक्सर. कठीण प्रश्न विचारले होते गौरव याने. हा चेंडू त्याच पद्धतीचा होता. इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. या बेसिस तर खरी ओळख आहे या गोलंदाजाची. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका इथे मात्र मारता येणार नाही. अशा पद्धतीने त्याच्याकडचं स्किल आहे. मैदानाच्या आतमध्ये ते अप्लाय झालेलं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस फटका सजवायचा होता खरा. पुन्हा एकदा कोणताही संपर्क समन्वय आला नाही. निर्धाव चेंडू गोलंदाजाने केलेला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहिलेला आहे. पुन्हा एकदा गौरव्याला निश्चितच तयार व्हावं लागतं. या षटकामध्ये एक नो बॉल जरूर त्याने हाताळलाय. रनवे मध्ये पुन्हा एकदा स्वतःला तयार करावं लागेल. पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. कोणतीही नवीन सुरुवात असेल ना आपल्यासाठी नवीन आशा नवीन उमेद घेऊन असते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून ते पाहायला मिळेल का. इथे हा फटका किती चांगला, अप्रतिम प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा झालाय असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इतर संघाला असं वाटत असेल हा झेल घेणं फार गरजेचं होतं. झेल होऊ शकला असता, परंतु इथे मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या या क्षेत्ररक्षकाने असंही म्हणायला हरकत नाही. कमिटमेंट लेव्हल अतिशय चांगली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. धावपलकर धावा 30. यस, काशीनाथ नावाचा क्षेत्ररक्षक दरम्यान आपण पाहिला ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असेल. यस, 3 षटकांचा खेळ संपलाय. 10.00 धावगतीने 30 धावा धावपलकावर. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. करण बाद झाले व्यक्तिगतरित्या 2 धावा जोडून आणि राजेश बाद झालेले होते. एक चौकाराच्या सहाय्याने 5 धावा जोडून 30 धावा धावपलकावर 2 गडी बाद झाले. यस, इट्स ओव्हर टू डीजे.
खऱ्या अर्थाने झाडं आपल्याला खूप काय शिकवतात. झाडाकडून शिकावं जगणं आणि मरण, झाडांनीच बनवतात पाळणा आणि झाडांचेच रचतात सरण. खऱ्या अर्थाने झाडाकडून आपण जन्म मरणाची ही गोष्ट सुद्धा शिकू शकतो. एखादं लहान मूळ जन्माला आलं तर पूर्वी निश्चितच पाळणा बनवत असताना झाडाच्या लाकडाचाच वापर करायचा आणि माणूस मेल्यानंतर अजूनही निश्चितच त्याला सरणावर ठेवलं जातं आणि त्याला निश्चितच दहन केलं जातं, दफन केलं जातं आणि त्याला अग्नी दिली जाते. त्याही वेळेस झाडाच्या लाकडांचाच वापर होत असतो. झाडाकडून शिकावं जगणं आणि मरण, झाडांचेच बळवतात पाळणा आणि झाडांचेच रचतात सरण. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4चं षटक सुरू असेल. देविदास नावाचा गोलंदाज दुसऱ्या स्पेलसाठी स्वतःला प्रस्तुत करतोय. 30 धावा धावपळ. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. देविदास हा चेंडू पहिला चेंडू आहे. मला असं वाटतं स्लाइट ऑफ फुलर लेन तिथे मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली आहे आणि या धावबादच्या रूपाने गडी बाद आहे आणि हा चेंडू अपेक्षेप्रमाणे वाईड आहे. तिथे चेंडू वाईड आहे. एक गडी निश्चितच बाद झाला. धावबादच्या रूपाने गडी बाद झालाय. पहिल्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या पाडाले संघाला लागलेला मोठा हादरा. मात्र पुन्हा एकदा त्याला सुरुवात होईल अशी अपेक्षा मैदानाच्या निश्चितच आपण व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार असतील इथे देविदास. 31 धावा धावपलकर आहेत. इथेही बिगेट करायचा आहे. चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही, फक्त आणि फक्त स्लो करायचा होता. एरियल रूटने खेळून काढायचा होता. अशा पटके मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण क्विंटन डिकॉकडून बऱ्याचदा खेळताना पाहतो. साऊथ आफ्रिकेचा ओपनर आहे. यावेळेस अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवता आली नव्हती. हेड पोझिशन हल्ली निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. ग्रेट बॉलिंग. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. शॉर्ट ऑफ गुडलिनचा चेंडू आहे. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून इथे मात्र उडवल्या. एक धाव धावपलकर निश्चितच अंकित होईल. दुसरीसाठी जातील का? पाहता पाहता 2 धावा धावपलकर आहेत. इथे फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अधिकची पॉवर या फटक्यामध्ये त्यांनी झोकली नव्हती आणि म्हणूनच जे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते कव्हर पॉइंटला त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचला नव्हता. ही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची कला आहे जी फलंदाजाला अवगत असणं फार गरजेचं आहे. धावपलकर धावा आपण 33 पाहतोय. लोअर फुलटॉस आहे. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. मिस टायमिंग आहे. मिडल ऑफ दी बॉल चेंडू येणं फार गरजेचं आहे आणि चेंडूच्या रेषेत जाणं गरजेचं आहे. तुम्ही चेंडूच्या रेषेमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चेंडू फळीचा चांगला संपर्क आलेला आपण पाहू शकत नाही. आणि या खऱ्या अर्थाने विदाउट फुटवर्क जर खेळायचं असेल तर वीरेंद्र सहवाग बनावं लागेल. गोलंदाज तयार. इथे यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला अजून वळतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आव्हानात्मक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. भेदक मारा टिचून मारा करत असताना गोलंदाज देविदास याला आपण अनुभवते. स्वतःच्या नावाने हा संघ आहे. निश्चितच शास्त्रीनगर देविदास म्हणून उल्लेख केला जातो आणि नावाचा ठसा इथे मात्र उमटत असताना हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. इथे मात्र मर्यादा सोडते. दुसरे मौल्य में अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये इथे हा चेंडू हाताळलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्याच्या विभागात गेला होता असंही आपण म्हणू शकता. धावपलकर धावा आहेत 14. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतील तर ती गोष्ट फार चांगली असते. 34 आणि मर्यादा एकदा सुटल्या की निश्चितच त्यातील परफेक्शन कमी होत असतं. इथे फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या रंगामध्ये येतोय. गोलंदाजाने खऱ्या अर्थाने फलंदाजीच्या पाठीचा कणा मोडलाय असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही. धावपलकावर आपण पाहतो धावा स्थिर आहेत 34. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू यानंतर येणे शेष आहे. हा चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळला तर काय रिमार्केबल हे ओव्हर असेल. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळून काढले पाहिजे. लॉंग चेस असेल क्षेत्ररक्षकासाठी.
अंतिमता चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि या चेंडूवर 2 धावा इथे मात्र पाहता पाहता आल्या. या 2 धावांनी धावफलक 2 वृद्धिंगत होत असताना आपण पाहू शकाल धावफलकावर धावा आहे 36 धावा धावफलकावर. आणि या पहिल्या सत्रातील मला असं वाटतं सुदर्शन 6 चेंडूंचा काही यानंतर येणं शेष आहे. आता ह्या 6 चेंडूंचा सामना कशा पद्धतीने केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे. मी मुरबाड तालुक्यातील ज्या ज्या संघाने मला आश्चर्यचकित केलेले त्यातील एक संघ म्हणजे हा पाडाले संघ आहे. खऱ्या अर्थाने या हंगामाची सुरुवात त्यांची भगवा चषकापासून झाली होती आणि तिथून त्याने मागे पाहिलं नाही. फार चांगली निश्चितच कामगिरी त्यांनी केली आणि अलीकडच्या हंगामामध्ये 3 ते 4 चषक सुद्धा त्यांनी पटकावलेले आहेत आणि चांगली कामगिरी बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच त्यांच्या माध्यमातून होत असते. आणि या संघाकडे पाहिलं तर निश्चितच शांत आणि संयमी अशा पद्धतीचा संघ आहे. फार मोठी आक्रमकता किंवा शाब्दिक चकमक करण्यामध्ये ते विश्वास ठेवत नाही. कृतीमधून बऱ्याच गोष्टी निश्चितच दाखवत असतात आणि क्रिकेट खेळत असताना अदरवाईज कोणत्याही पद्धतीचा खेळ खेळत असताना मित्रांनो स्पोर्ट्समन स्पिरिट की ज्याला खेळाडू वृत्ती म्हणतो ती असणं फार गरजेची आहे. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल क्रमांक 5 साठी गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एन कडून इथे मात्र वापरण्यात येईल. व्हॉट इज द नेम ऑफ द बॉलर? भूपेश. हा सुद्धा एक अपकमिंग यंगस्टर आहे शास्त्रीनगर संघाचा. याचाही चांगला बोलबाला या संघाच्या माध्यमातून इथे मात्र तालुका क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे. दिस इज द 5th ओव्हर being bowled by bowler Bhupesh. This score is 36 with the loss of 3 wickets. 36 on the board with the loss of 3 wickets. Bhupesh on his bowling mark getting ready. This is the last over of this session. This time what will happen? Great, yes, great lead done by the batsman. All the way for maximum. Yes, it is sixer. Bhupesh started off with cut-off pace delivery, but what a great temperament by the batsman. He showed a great amount of patience there and pulled that ball out of the fence. Yes, it is sixer. With the help of this 6, score is now 42. Bhupesh is getting ready. This time, what we... Hello. Full toss here. Ball that ball into the leg side region. Fielders available and drops that catch. Great opportunity missed by the fielder. Yes, it is Swapnil. This ball is no plus 1, I think. Additional 1 run and on the scoreboard we can have 44 runs. Bhupesh once again will have to get ready. This time there is a great opportunity for all the batsmen because this delivery will give him a free license of hitting free hit. Shot of good length. What a great delivery. What a great delivery. Nasty bouncer there by Bhupesh. What a great ball bowled by him. And this is the dot delivery. What a great comeback by Bhupesh. Score is unsteady. Score is steady itself. 44 on the board. With the loss of 3 wickets, Bhupesh here he goes once again for the batsman. This time submarine delivery. There is no any kind of answer with the bowler. Finally 1 run comes with the yes in form of bites and 45 on the board. This is the last over of this session being bowled by Bhupesh. Considered one big hit on very first ball. What a great hit that was by the batsman. 6 runs once again getting ready. This time play and miss. Once again one leg byes run will added on the scoreboard. Yes, it is signaled by umpire Swapnil Pote. And score is moving towards 46 itself with the loss of 3 wickets. I think there are 2 more deliveries to be bowled by the bowler to complete this last over. Bhupesh once again getting ready. What a great bowling performance by him also. This time, what a great shot. What a great shot. Big hit, huge and mighty. Sixer. Thank you so much. Score is now 52. This will be the last ball.
What a great hit that was by the batsman. Once again, he will have to get ready. There is a problem in runway itself, and this is a psychological problem. As I always mention that one thing. Bhupesh once again getting ready. This time, this is the last delivery to be bowled by him to complete this. Or what a great ball! What a great off cutter this time. One run completed. There is a chance of second. Yes, it is. There is a chance of run out. Wicket goes down in form of run out. Yes, one single will add on the scoreboard, and this is the completion of 5 overs first session. On scoreboard there are 53 runs. Yes, it is. We have taken already 53 runs, and there is a target of 54 to be chased by Shastri Nagar team in second session. 53 धावा धावपलकर आहेत. 54 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी शास्त्री नगर या संघाला. एक घेतले ना, एक आणि एक आउट. 53 धावा धावपलकर लागल्या. 54 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पार करावं लागेल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना इथे मात्र जिंकण्यासाठी शास्त्रीनगर संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये मित्रांनो काय घडतंय, काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊया समालोचन कक्षामध्ये. निश्चितच शहापूर तालुक्याचा एक बुलंद आवाज आणि ज्यांचाही शिक्षक पेशा आहे, आणि शिक्षक म्हटलं तर निश्चितच अनेकविध प्रकारच्या विषयांवर सरमिसळ करत निश्चितच त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळत असते. जाऊया रिकी खाडी सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद शेळके सर. आदरणीय संजयजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं नक्कीच आमदार चषक मुरबाड 2022च्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. मॅच आपण बघतोय पाडाळे विपक्ष शास्त्रीनगर. शास्त्रीनगर वर्सेस पाडाळे अशी मॅच या ठिकाणी रंगते. सुनील शेळके सर यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि उत्कृष्ट इंग्रजी मराठी समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. आमदार चषक 2022 आणि याचा पहिला दिवस, आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण मॅच बघतोय जी मॅच मैदानावर रंगते. अर्थात फर्स्ट इनिंगचा खेळ संपला आणि फर्स्ट इनिंग मध्ये शास्त्रीनगर संघानं पाडाळे संघाला रोखलं. ते म्हणजे 53 धावांवर 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते म्हणजे पाडाळे संघानं निर्धारित 5 षटकामध्ये. आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी सुदर्शन आहेत, आम्हाला स्कोरर रायटिंगसाठी या ठिकाणी मदत करतायत. खूप सहकार्याचे हात या स्पर्धेसाठी. अर्थात या स्पर्धेची सर्वेसर्वा अमोलजी कतोरे साहेब यांच्या अथक नियोजनातून पार पडत असलेली स्पर्धा अर्थात आमदार चषक 2022. हे 54 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानावर जोडी दाखल होती आहे. अर्थात शास्त्रीनगर संघाचे हुकुमाचे एक्के सलामीचे फलंदाज देविदास आणि भूपेश ही सलामीची जोडी मैदानात जाते. आणि या सामन्याची पंचगिरी पाहतायत स्वप्नील पोटे आणि त्यांना साथ देतील अंपायर विकास. सलामीची जोडी देविदास आणि भूपेश. पाडाळे संघाचं नक्कीच 54 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. हे आव्हान डिफेंड करण्यासाठी पहिला गोलंदाज येतोय अर्थात पाडाळे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थात राजेश. राईट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन येईल फलंदाज देविदास साठी. देविदास आणि भूपेश ही सलामीची जोडी मैदानात. 54 धावांचं टार्गेट, 30 चेंडू मध्ये गरज आहे 54 धावांची.
नक्कीच 8.5 ते 9ची सरासरी या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट आहे 9 धावांचं. नक्कीच सॉरी 11 धावांची सरासरी या ठिकाणी मेंटेन करावी लागेल, ती म्हणजे शास्त्रीनगर संघाला. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज देतोय राजेश, द मॅन फ्रॉम पाडाळे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू फेस करेल देविदास. हाफ ट्रॅकर सन्मान केला या चेंडूचा. ऑफसाईडने कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू जातोय ऑन साईडच्या दिशेनं. सर्कलमध्ये चांगलं फील्ड गॅदर्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट केली आणि श्री गणेश होतोय. खातं उघडलं जात आहे ते म्हणजे शास्त्रीनगर संघाचं. 1 धाव धावफलकावर 54 धावांचं टार्गेट. स्ट्राईक रोटेट करून नवीन फलंदाज मैदानावर नक्की स्ट्रायकिंग एंडवर असेल फलंदाज भूपेश. पुढचा चेंडू फेस करेल. यावेळेस मात्र जबरदस्त टप्पा बघायला मिळाला. चेंडू या ठिकाणी यावेळेस मात्र पायाला ब्रश करून जातोय ऑनसाईडच्या दिशेनं. लेग बाईटचा इशारा येतोय अंपायर्सकडनं आणि एका धावीची भर पडते. धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचते. क्रिकेट खेळत असताना पार्टनरशिप करणं गरजेचं असतं आणि एक चांगली भागीदारी तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यशस्वी मदत करत असते. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. टायमिंग फसलाय. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मध्ये खेळाडू चेंडू पर्यंत येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. 4 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. फटका फसला होता की बॅटची लिडिंगेज लागते आणि मिड विकेट दिशेनं डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावांनी धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. राजेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईटच्या रूपाने 1 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू जातोय. नक्कीच चेंडूचा ताबा घेताना क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेनं बघायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला आणि 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतीये देविदास आणि भूपेशच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू थोडा बाउन्सरचा मारा झाला. तिखा बाउन्सर केला गोलंदाज राजेशनं आणि या चेंडूवर 2 धावा अर्जित केल्या त्या म्हणजे फलंदाज देविदासनं. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचती आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हर फटका खेळण्याचा प्रयत्न इन्साइड आउट कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रॉपर टायमिंग साधलं नाही. गुडलेंथवर पडलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. प्रॉपर एक्झिक्युशन, प्रॉपर प्लॅनिंगनं गोलंदाजी केली जाते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. एक सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत. पुन्हा एकदा टप्पा चांगला आहे. बॅटला ब्रश करतोय चेंडू. स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलं गेलं आणि जबरदस्त षटक या ठिकाणी ते संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शास्त्रीनगर संघाची धावसंख्या होती आहे 6 धावा. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये, परंतु अतिशय इकॉनॉमिकल षटक हाताळलं ते म्हणजे गोलंदाज राजेशनं. सुरुवात चांगली आहे. असं म्हटलं जाते डोंट बी अफ्रेड बिंग अ बिगिनर. सुरुवात करताना घाबरायचं नसतं आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी यावेळेस राजेशनं केली. एक स्वप्नवत सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय. 5 षटकामध्ये 54 धावांची गरज असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असं म्हटलं जाते हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जोखीम सुद्धा पत्करावी लागू शकते, परंतु धावा सुद्धा येत असतात. परंतु अतिशय जबरदस्त इकॉनॉमिकल षटक हाताळलं ते म्हणजे गोलंदाज राजेशनं. 6 धावा धावफलकावर. दुसरे षटक सुरू होईल आणि हे षटक घेऊन येतोय गोलंदाज पाडाळे संघाचा एक यंगस्टर गोलंदाज विकी. देविदासच्या खांद्यावर जबाबदारी असेल, कारण जबाबदारी नावाचं टॉनिक जर आपण घेतलं तर मात्र आपल्याला यशाची सर करता येते. एंड बदललं. गोलंदाज येतोय विकी. खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच आमदार चषक 2022 आणि या मैदानावर अनेक रोमहर्षक सामने आपण बघितले. खूप मोठ्या लढती या मैदानावर आपण बघितल्यात. अर्थात संपूर्ण श्रेय जाईल अमोलजी कथोरे सर यांच्या अथक प्रयत्नांतून व्यवस्थापनातून साकार होत असलेली स्पर्धा. षटक क्रमांक 2 गोलंदाज विकी सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू स्क्वेअर कट्टीशी खेळपट्टीशी समांतर राहतोय. सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. उसळी घेत नाहीये चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. गुडलेंथवर अतिशय जबरदस्त पद्धतीने मारा केला जातोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु इनफिल्ड कव्हर करून चेंडू वाईडेश मिड ऑफ मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना उत्कृष्ट रनिंग बिटवीन द धावा 2 या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या डबल्स धावसंख्या पोहोचती आहे 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त पद्धतीने चेसिंग सुरू आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय आणि त्या रिक्वायर्ड रन रेटनं ऍक्सेलरेटरवर पाय ठेवणं गरजेचं असेल, कारण जेवढा मोठं अंतर तेवढा मोठा आपला स्पीड हवा आहे. तुमची वेलॉसिटी गरजेची आहे, तुमचं मोमेंटम गरजेचं असतं. यावेळेस मात्र फटका स्ट्रेटच्या दिशेनं उंच हवेत गेलेला चेंडू
आणि उत्कृष्ट झेल टिपला जातोय. कॅचेस विन द मॅचेस आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे शास्त्रीनगर संघाला. फलंदाज भूपेश बॅक टू द पेव्हिलियन. अनेक खेळाडू, युट्यूबच्या माध्यमातून बघणारे व्ह्युअर्स सर्व स्पर्धेचे खऱ्या अर्थानं सूचक असतात. आता मात्र यश मिळतं म्हणजे पाडाळे संघाला, कारण आपल्या आवडीचे खेळाडू ज्यावेळेस मैदानावर खेळत असतात त्यावेळेस असंख्य पाठीराखे त्यांना प्रबलन देत असतात, त्यांना मोटिवेशन देत असतात. आणि संघ सहकार्यांच्या युनिटीनं एक गाव एक संघ आपण क्रिकेटमध्ये बघतो, टेनिस क्रिकेटमध्ये. क्रिकेटचं स्टँडर्ड वाढलं, वैभव वाढलं, कारण क्रिकेटनं जिद्द शिकवली, मेहनत शिकवली, क्रिकेटनं फिटनेसवर लक्ष द्यायला शिकवलं आणि क्रिकेटनं शिकवलं गावाचा मान, अभिमान, सन्मान. यावेळेस मात्र मॅच सुरू आहे, शास्त्रीनगर वर्सेस पाडाळे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्टाईलला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, थोडा चेंडू टर्न घेतोय. वाईडिश थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय, सिंगल कंप्लीट, डबल्स कंप्लीट होती आहे. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. चांगली धावसंख्या आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या वाढती आहे, 3 धावांनी धावसंख्या वाढती आहे. 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते संघ शास्त्रीनगर. बूंद बूंद से समुंदर म्हणता, एक धाव खूप महत्वाची आहे, कारण संकटांना सांगायचं असतं की संकट मोठं नाही आहे तर माझी मेहनत मोठी आहे. मला जिंकण्यासाठी लढाई करावी लागेल, कारण ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. प्रयत्न करावे लागेल. एक मोठं टार्गेट चेस करताना या ठिकाणी दिसत आहेत. कोणत्या प्रकारचा प्रॉपर टायमिंग साधलं जात नाहीये, कारण भन्नाट वेग आहे या गोलंदाजीमध्ये. एक धाव मिळते आहे, नक्कीच शॉर्ट पॉइंटवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धावेनं 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय संघ शास्त्रीनगर. खूप संत पद्धतीनं या ठिकाणी धावांचा पाठलाग होतोय. मोठे फटके येत नाही आहेत, चौकार षटकारांची आतषबाजी करणं गरजेचं असेल शास्त्रीनगर संघासाठी, कारण 54 धावांचं टार्गेट करताना धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी विकीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा आणि या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात, म्हणजे एकूण धावा 12. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खूप छान गोलंदाजी, एक डिसिप्लिन असणारी गोलंदाजी या ठिकाणी पाडाळे संघ करतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विकी. यावेळेस मात्र जबरदस्त टप्पा बघायला मिळाला, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, जबरदस्त प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळालं, कलेक्शन बघायला मिळालं कीपरच्या मदतीनं. षटक क्रमांक 2 या ठिकाणी ते संपुष्टात आफ्टर सेकंड ओव्हर. स्कोर ऑन बोर्ड 12 रन्स, लॉस ऑन 1 इम्पॉर्टंट विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. टीम मिटिंग नाहीये पाहिजे, त्या आपण सहकार्य करायचं, मॅच स्टार्ट करायचे लगेचच. पाडाळे संघ डिस्कस करणं त्यामध्ये आपला वेळ वाया जातो. टाइम इज मोर दॅन मनी. वेळ खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, ती पाळली पाहिजे. कारण क्रिकेटनं आम्हाला शिकवलं सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं, क्रिकेटनं आम्हाला शिकवलं ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं, क्रिकेटनं जिद्द शिकवली, मेहनत शिकवली, क्रिकेटनं आम्हाला शिकवलं आत्मविश्वास कसा बाळगावा, क्रिकेटनं आम्हाला कॉन्सन्ट्रेशन शिकवलं, क्रिकेटने आम्हाला संघ शक्ती शिकवली, युनिटी इज द स्ट्रेंथ. क्रिकेटनं आम्हाला प्रामाणिकपणा शिकवला, हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. क्रिकेटनं आम्हाला फिटनेस शिकवला, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. चांगल्या शरीरात चांगलं मन राहतं. आणि क्रिकेटनं शिकवलं जिंकण्याची ईर्ष्या. आता मात्र ती जिंकण्याची ईर्ष्या घेऊन गोलंदाज येतोय राजेश, वैयक्तिक 2, संघासाठी 3रं षटक घेऊन. फलंदाज अक्षयसाठी. देविदास आणि अक्षय ही जोडी. आता मात्र गरज आहे 3 षटकामध्ये तब्बल 18 चेंडूमध्ये गरज आहे 42 धावांची. नक्कीच 14ची सरासरी या ठिकाणी मेंटेन करावी लागेल, ती म्हणजे शास्त्रीनगर संघाला. आव्हान थोडं अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या 12. 2 षटकानंतर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये गरज आहे 42 धावांची. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं राजेश टू फलंदाज अक्षय. मोठा प्रहार, यावेळेस मात्र उंच गगनाला भिडलेला चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जात आहे सीमारेषे पार. षटकार 6.
स्टेप आउट केलं होतं आणि जबरदस्त फटका बघायला मिळाला फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं. पुढचा चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र रायमिंग पर्पज साधला नाहीये. वेगवान चेंडू होता. लॉंगच्या दिशेने चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केली गेली. एका धावेची भर पडती आहे. एका धावेनं धावसंख्या पोहोचती आहे. इट्स अ नो बॉल अँड प्लस 1 रन. बीमर साठी रिव्ह्यू आयटन मागितलेला आहे, त्यामुळे आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग राहील कारण अंपायरने नो घोषित केलं होतं सॉफ्ट सिग्नल, परंतु फिल्डर क्षेत्ररक्षक यांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. लेट सी काय होतं या चेंडूवर. आमचे थर्ड अंपायर डिसिजन काही क्षणात सांगतील. नक्की सचिन तेंडुलकर स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड, युवराज सिंग स्टँड, वीरेंद्र सेहवाग स्टँड आणि भव्य दिव्य व्यासपीठ, टॉस कबॉस कक्ष, उत्कृष्ट समालोचन कक्ष, डीजे, ओमसाई एमटीसी लाईव्हच्या मदतीने या संपूर्ण सामन्यांचं प्रक्षेपण आणि या स्पर्धेला 4 चांद म्हणजे लाजवाब प्रेक्षकांची उपस्थिती आणि आमचे मित्र सुनील शेळके सर यांचं उत्कृष्ट समालोचन. मी स्वतः रिकी खाडे आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. पंच डिसिजन सांगतील. डिसिजन स्टे राहील, नो बॉल. त्यामुळे एकूण धावा मिळतील या चेंडूवर 2. धावसंख्या वाढती आहे. या 2 धावांनी 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय संघ शास्त्रीनगर. एक संजीवनी प्रदान करणारा नो बॉल येतोय. पुढील चेंडू असेल फ्री हिट. अंपायर स्वप्नील पोटे इशारा करतायत. नक्कीच राईट मोर द विकेट ना राजेश. प्रेशर असेल या चेंडूवर. हाफ ट्रॅकर उडवलाय चेंडू. नक्कीच झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिट आहे. सिंगल मिळते या चेंडूवर. फायदा घेऊ शकला नाही फलंदाज. एक पर्वणी होती, एक संधी होती. ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं गरजेचं होतं. धावसंख्या 1 न वाढती आहे. 21 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय संघ शास्त्रीनगर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 54 धावांची गरज 5 षटकामध्ये आणि या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. राजेश एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. ज्या ज्या संघात अष्टपैलू खेळाडू असतात त्या त्या संघाला फायदा होत असतो वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजेश फलंदाज अक्षयसाठी. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. यावेळेस मात्र या बीमरचा मारा फटका चांगला फटकावलाय मिड विकेट झोन मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सिंगल साठी. धावसंख्या 1 न वाढती आहे आणि 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय संघ शास्त्रीनगर. नक्कीच प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार घेणं गरजेचं असेल कारण फुलपाखरू महिन्यांचा विचार करत नाही, ते प्रत्येक क्षणांचा विचार करतं. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू ऑफ साईडच्या डोक्यावरनं. कव्हर स्वीपर रिजन मध्ये चेंडू सीमारेषे पार. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषे पार जातोय. षटकार. 6 धावा. त्यानंतर अतिशय जबरदस्त टायमिंग साधलं फलंदाज देवीदासनं. ताकदीचा पुरेपूर वापर, त्यात प्रॉपर टायमिंग, अचूक शॉट सिलेक्शन आणि वाऱ्याच्या वेगानं एक गगनचुंबी षटकार वसूल केला. धावसंख्या 6 न पुढे जाती आहे. 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुढचा फटका सुरेख फटका खेळला. उत्कृष्ट फटका. कव्हरच्या दिशेने झेल टिपता येईल का? यस. देवीदास बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का शास्त्रीनगर संघासाठी. फटका खेळला. इनसाइड आउट फटका होता. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर एक्झिक्युशन झालं. उंची मिळाली परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. त्यामुळे परिणाम देवीदासला माघारी परतावा लागला. चांगली खेळी साकारली देवीदासनं, परंतु हताश निराश माघारी परततो आहे. कारण 54 धावांचं टार्गेट आहे. स्टार्ट चांगली दिली आहे, परंतु आता मिडल ऑर्डरमध्ये किल्ला लढवावा लागेल शास्त्रीनगर संघाच्या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदान एंटर करेल, अर्थात फलंदाज मोहन. मोहनला विजयावर रोहन करावं लागेल. खऱ्या अर्थानं गरज आहे संघासाठी. यावेळेस मात्र पुढचा चेंडू अक्षय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचं प्रॉपर टायमिंग नाहीये. पंचांकडे लाऊड अपील होती आहे. पंचांनी लाऊड अपील केली आहे. दिस इज अ लेग बायचा इशारा येतो आहे. कोणत्या प्रकारचं अपीलवर इंटरेस्ट दाखवला नाही आहे, कारण बॉडीला ब्रश करून चेंडू झेल टिपला गेला, परंतु
हा झेल होऊ शकत नाही असं पंचांनी डिक्लेअर केलं. धावसंख्या होती आहे 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पंचांना पाणी पाहिजे. स्वयंसेवक कृपया आपण पाणी घेऊन जायचंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धावा. धावसंख्या धावफलकावर आहे 29. आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि 25 धावांची. मॅच अजूनही ऑन आहे. संधी असेल शास्त्रीनगर संघासाठी. 12:30ची सरासरी आवश्यक असताना 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. पाडाळे संघाला विचार विमर्श करावा लागेल, प्लॅनिंग आखावं लागेल, स्ट्रॅटेजी आखावं लागेल, कशा पद्धतीने गोलंदाजी करावी, कोणत्या प्रकारे फटके थांबवावेत, कोणत्या पद्धतीनं गोलंदाजी करावी याचं तंत्र, याचं टेक्निक, याचं विचार विमर्श मैदानावर चालू आहे. फलंदाजांच्या डोक्यामध्ये एकच तंत्र असेल की 12 चेंडूमध्ये 25 धावा कशा फटकावल्या जाव्यात. यानंतरची मॅच असेल अर्थात बेलपाडा वर्सेस कुडवली या दोन उभय संघांच्या दरम्यान. हा सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि टॉस साठी अमोल कथोरे सर, दुर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. कारण एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन आणि दर्जेदार स्पर्धेमध्ये दर्जेदार संघ या ठिकाणी सहभागी झालेत. अर्थात बेलपाडा वर्सेस कुडवली अशी मॅच रंगतीये. 4 षटकांचा सामना असेल. दुर्गे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते आणि या नाणेफेकीमध्ये विजयी होतोय बेलपाडा संघ. या ठिकाणी टॉस जिंकतोय. सर निर्णय सांगायचा, आपला क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुढील मॅच असेल कुडवली वर्सेस बेलपाडा. बेलपाडा टीम विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. 3 षटकं संपली. 12 चेंडू मध्ये गरज आहे 25 धावांची. ती म्हणजे शास्त्रीनगर संघाला. फलंदाज अक्षय स्ट्रायकिंग एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज मोहन. एंड बदलताय, गोलंदाज येतोय कल्पेश द मॅन फ्रॉम पाडाळे. 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 25 धावांची. 12 रन्स, 12 बॉल्स अँड 25 रन्स टू विन. राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाज येईल कल्पेश. पाडाळे संघाला प्रयत्न करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी आणि शास्त्रीनगर संघाला 12 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी साकारावी लागेल. संपूर्ण जबाबदारी असेल गोलंदाज कल्पेश याच्या खांद्यावर पाडाळे संघाची. आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील असेल अर्थात फलंदाज मोहन आणि अक्षय. फील्ड मध्ये विचार करावा तर फील्ड चांगल्या पद्धतीने सजवली आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर स्क्वेअर लेग अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्ररक्षक सजताना दिसत आहेत. स्लिप मध्ये खेळाडू आहे. फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. सिली मिडॉनच्या दिशेने खेळाडू दिसतोय आणि शॉर्ट पॉइंटवर एक खेळाडू दिसतोय. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक सजलाय. 12 चेंडू मध्ये गरज आहे 25 धावांची. गोलंदाज कल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं तयार आहे. फलंदाज अक्षय शास्त्रीनगर संघाचा खेळाडू. 12 चेंडू 25 धावा. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उंच हवेत उडालेला झेल टिपता येईल का? डाऊन द बॉल. चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. धक्का बसतोय शास्त्रीनगर संघाला. फलंदाज अक्षय बॅक टू द पेव्हलियन. अडचणी वाढल्यात कारण पहिल्याच चेंडूवर येते विकेट. आता मात्र गरज आहे 11 चेंडू 25 धावा. नवीन फलंदाज दर्शन येतोय. दर्शनमध्ये क्षमता आहे, दर्शनामध्ये ती कपॅसिटी आहे 11 चेंडूमध्ये 25 धावा काढण्याची. परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली चुणूक दाखवतोय कल्पेश. पहिल्याच चेंडूवर येते विकेट
11 चेंडूमध्ये गरज आहे 25 धावांची. 25 रन्स इन जस्ट 11 बॉल्स. सामन्याची पंचगिरी स्वप्नील पोट्टे सर आणि विकास माळी चांगली पंचगिरी या स्पर्धेसाठी लाभली आहे. षटक क्रमांक 4, चेंडू क्रमांक 2. 11 चेंडूमध्ये गरज आहे 25 धावांची. नेक्स्ट बॉल. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. भन्नाट वेग, वाऱ्यावर रफ्तारवर स्वार झालेला गोलंदाज. पाडाळे संघाचा हुकुमाचा इक्का कल्पेश. कारण चित्रपट म्हटला की त्या चित्रपटामध्ये लीड रोल करावा लागतोय आणि प्रमुख भूमिका अशा ऍक्टरला दिली जाते जो ऍक्टर त्याच्यामध्ये माहीर असतो आणि तो ऍक्टर तो चांगला गोलंदाज पाडाळे संघाचा अर्थात कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. मोहन फटका चांगला आहे परंतु उंच गेलेला चेंडू. राजेश चेंडू खाली आहे, चुकी करणार नाहीये आणि फलंदाज मोहन सुद्धा माघारी परततोय. बॅक टू द पेव्हिलियन. बारा चेंडूमध्ये 25 धावांची गरज. खऱ्या अर्थानं 12.5ची सरासरी मेंटेन. सिंगल डबल्स चौकार षटकार जर लगावले आणि प्रॉपर गॅप सिलेक्शन जर केलं, स्वतःवर विश्वास ठेवला तर हे टार्गेट इझिली चेस करू शकतो शास्त्रीनगर संघ. परंतु ज्या ताकदीची गोलंदाजी पाडाळे संघ करतोय आणि जे क्षेत्ररक्षण करतोय, लाजवाब झेल टिपले जातात पाडाळे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं आणि हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. येणाऱ्या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल कारण आता मात्र गरज आहे 9 चेंडू आणि तब्बल 25 धावा. ओ परफेक्ट बॉल. गुड लेंथवर पडलेला चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. जबरदस्त वेग, भन्नाट वेग दिसतोय गोलंदाज कल्पेश या गोलंदाजाचा आणि चांगलं विकेट किपिंग बघायला मिळतं आपल्याला पाडाळे संघाकडनं. विकेट झिरो असं विश्लेषण या षटकाचं. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 8 चेंडूमध्ये गरे 25 धावांची. एक षटकार किंवा एखादा चौकार नक्कीच गरजेचा असेल शास्त्रीनगर संघासाठी. मोठा फटका. यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये चेंडू भिरकावून दिला. सरळ हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. फलंदाज दर्शन हताश निराश. बॅक टू द पेव्हिलियन. तीच आहे. आमचे सुदर्शन सांगतायत की पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू 0, 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट, शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. दिस इज अ मैदान ओव्हर. व्हॉट अ बॉलिंग. कौतुक करावं तेवढंच थोडंच. जबरदस्त गोलंदाजी. विकेट 0 तिब्बल 3 विकेट आणि 3 निर्धाव चेंडू. मैदान ओव्हर टाकतोय गोलंदाज कल्पेश. क्या बात है. कौतुक करावं तेवढं थोडंच. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र 6 चेंडूमध्ये गरज आहे 25 धावांची. तुर्तास संधी देऊया डीजे. सहा चेंडूमध्ये 25 धावा. मागच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 3 विकेट आणि मॅच टर्निंग ओव्हर.
कल्पेशनं षटक ते हाताळलं आणि आपल्या संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवलंय. 6 चेंडूमध्ये गरज आहे 25 धावांची. गोलंदाज असलम. हो, चांगला चेंडू, वेगवान भन्नाट मारा, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आता मात्र शस्त्र ठेवलेली आहेत खऱ्या अर्थानं शास्त्रीनगर संघानं. कुठेतरी तलवार काढावी लागेल. 4 षटकार आणि 1 सिंगल जर घेतली तर मॅच जिंकू शकतात. प्रयत्न करावे लागेल संदीप या फलंदाजाला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता मात्र स्ट्राईक घेतोय नवीन फलंदाज आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडूमध्ये खूपच अवघड आव्हान, खूप कठीण आव्हान. कारण ज्या स्टँडर्डची गोलंदाजी पाडाळे संघ करतोय अतिशय लाजवाब. क्या बात आहे. राजेश यांचं अचूक असं कॅप्टन्सी बघायला मिळते. कारण एक कर्णधार 0 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय. कोणत्या प्रकारचं खातं उघडलंय. गोल्डन डकचा शिकार. आता मात्र 4 चेंडू 25 धावा औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज असलम. मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. एकोणावीस धावांची गरज आहे. 3 षटकार मारावे लागतील. एखादा वाईड, एखादा नो चेंडू तरच शक्यता आहे ही सामना जिंकण्याची शास्त्रीनगर संघासाठी. नाहीतर पाडाळे संघ हा सामना नक्कीच स्वतःच्या बाजूने झुकवतोय. आता मात्र हा चेंडू येतो निर्धाव आणि आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावा. खूपच जबरदस्त कामगिरी पाडाळे संघाची विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 99% सामना या ठिकाणी स्वतःच्या खिशात टाकलाय आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 19 धावा. खूपच पडझड मिडल ऑर्डरमध्ये बघायला मिळाली. प्रॉपर फटके खेळणं गरजेचं होतं. विकेट टिकवणं गरजेचं होतं. पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. परंतु चांगली गोलंदाजी पाडाळे संघाच्या माध्यमातून. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा नॉकस्टॉपच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र पाडाळे संघ ही मॅच जिंकतोय आणि पुढील फेरी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन पाडाळे टीम. तेवढंच कौतुक असेल शास्त्रीनगर संघाचं. डीजे आपल्या एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स मिळवल्या. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव षटक ज्यानं हाताळलं. टाळ्यांचा कडकडाट होऊ दे या गोलंदाजासाठी. मेडन षटक आणि आपल्या संघाला विजयी केलं. तो गोलंदाज द मॅन फ्रॉम पाडाळे, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय कल्पेश. आणि मोमेंटो ट्रॉफी अर्थात दुर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार मी टॉस का बॉस कक्षामध्ये आपल्याला जाण्याची विनंती करतोय. खूप छान कामगिरी. मेडन षटक, 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू निर्धाव, पुन्हा विकेट निर्धाव, पुन्हा विकेट निर्धाव. क्या बात है. मॅन ऑफ द मॅच कल्पेश द मॅन फ्रॉम पाडाळे.